श्री स्वामी समर्थ. आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू करणार आहोत. तर आता साहित्य बघूयात. आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, 2 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी तीळ घेतलेत, पांढरे तीळ घेतलेत आणि ते मी भाजून घेतलेत तीळ. आणि शेंगदाणे पण खरपूस भाजून घेतलेत. करपवायचे नाही आहेत, पण खूप मंद आचेवर खरपूस भाजायचेत. आणि त्याचे साल काढून घेतली आहे. आता मी थोडेसे पाव कप तीळ बाजूला ठेवलेत आणि बाकीचे तीळ मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि ओबडधोबड पावडर करून घ्यायची. आपण खूप बारीक अशी करायची नाही आहे पेस्ट. अगदीच 1-2-3 वेळा फिरवलं की होऊन जातं. तीळ वाटून घेतले. तसेच आपल्याला शेंगदाणेसुद्धा ग्राइंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाण्याची पण हे झाली आहे पावडर. आता एक मोठी जाड कढई घेतली आहे मी. ती थोडी मोठ्या फ्लेमवरच ठेवली होती गरम होईपर्यंत. आता मी फ्लेम बारीक केली आहे आणि गूळ त्याच्यामध्ये मेल्ट होण्यासाठी टाकलेला आहे. 2 वाटी गूळ आहे, कारण 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे आहेत, त्यामुळे 2 वाटी मी गूळ घेतला आहे. आणि हा साधाच गूळ आहे. काही लोक चिक्कीचा गूळ घेतात, पण मी साधाच गूळ घेतलेला आहे. छान होतं याच्यात पण. आणि अगदी 2 चमचे मी टेबलस्पून आपलं तूप घातलं आहे. हे माझं घरचं तूप आहे आणि तेवढंच मी पाणी घातलं आहे. हे बघा, हे मेल्ट झालं आहे आणि असे बबल्स यायला सुरुवात झाली ना की समजून जायचं आता गूळ रेडी आहे. व्यवस्थित त्याला आता बबल यायला सुरुवात झाली आहे. या स्टेजला आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. फ्लेम अगदी बारीक आहे गॅसची. आणि हे आपण आता मिक्स्ड करणार आहोत. हे जे आपण तीळ ठेवले होते ना, अख्खे तीळ, ते मी ह्याच्यात घालून घेतले. ते छान दिसतात, दिसायला छान दिसतात म्हणून, बाकी काही नाही आहे. हे मी आता एका प्लेटला ग्रीस करून घेतलं होतं तुपाने. तर ह्याच्यामध्ये मी हे मिश्रण घातलं आहे. आता आपल्याला हे एकसारखं करायचं आहे. तर मी 1 वाटी घेतली आहे आणि त्या वाटीनेच केलं आहे. व्यवस्थित होतं. आणि या स्टेजला आपल्याला गरम असतानाच ते सुरीने आपल्याला त्याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि थंड झाल्या की ते आपण काढू शकतो. पण एकदा थंड झालं की मग वड्या करता येत नाहीत, मग त्याचे तुकडे होतात. त्यामुळे गरम असतानाच करून घ्यायच्या. हे बघा किती छान निघत आहेत, एकसंग निघत आहेत आणि छान झाल्यात. म्हणजे याचे आपण लाडूही करू शकतो. या थोडं मी मिश्रण ठेवलं होतं, त्यात मी लाडूही केले. हे बघा खूप छान झाले.